गाईज कसे आहेत तुम्ही? होप तुम्ही सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय चॅनेल. गाईज आज ना मला एवढा कंटाळा आला होता आणि ना आता पूजा मांडली मी, गुरुवारची मार्गशीर्षची पूजा, आंघोळ वगैरे केली आणि आता म्हणजे उशीर झाला मला. मी एक सेकंड मी पंखा बंद करायला प्रेम पंखा बंद कर, आवाज नाही येत क्लिअर, कारण माझ्याकडे माईक पण नाही आहे ना, तर आवाज असा क्लिअर येत नाही. मग त्याच्यामुळे मला हे नाही करता येत, काय बोलतात त्याला, म्हणजे बोलते ना तर आवाज येतो क्लिअर, पण पंखा चालू असतो ना तर बरोबर त्या पंख्याचा आवाज घुमत राहतो तर बरोबर आवाज नाही येत. आणि आता पूजा वगैरे वाढली, म्हटलं आज गुरुवार आहे तर केस वगैरे तर मी काय धुतले नाही, कारण की नॉनव्हेज खाऊन नाही राहिली ना, तर त्याच्यामुळे केस नाही धुतले. कारण बोलतात की गुरुवारचं म्हणजे ज्याला एक मुलगा असतो ना त्याने गुरुवारला केस नाही धुवायचे, मुलावर संकट येतं सोमवारी आणि गुरुवारी असं बोलतात. मग माहिती नाही, मी हे सगळं पाळत नाही, पण मला असं हे वाटतं की जाऊ द्या. भीती काय बोलतोय मला? भीती वाटते. भीती वाटते. अ, तर मग आहे ना, मग त्याच्यामुळे मी धुतले नाही. मी असंच मग आंघोळ वगैरे केली, पूजा बिजा मांडून टाकली. आणि बघा हे हे ब्लूटूथ याने आज मागवलेलं आहे ऑनलाईन. ऑनलाईन मागवलं आहे आज याने हे ब्लूटूथ. आणि हा एवढा रिकामटेगिरी करत राहतो. आणि तो कोण ना कोण येतं पार्सलवाला, सुषमा करे नाही काय ते हे माझं नाव चिपकवायचं मागे सगळ्या अख्खी सोसायटीला विचारून घ्या कोणाचे जास्त पार्सल्स कपड्याचे असतात. खोटं वाटतं तर काय नाही, मी कपडे घेतच मला नाही. मी 1-2 ऑनलाईन तर येतात ना, फक्त. मी ऑनलाईन 2 ड्रेस मागवले होते, पण ना काय एक ड्रेस तुम्हाला आता सांगणार ना तर हसायला येणार. मी म्हणजे दोन ड्रेस मागवले. एक तर मला टॉप फिट झाला, खूप फिट झाला. आणि आहे ना तर प्लाझो आहे ना, तर माझ्या प्लाझो मी ट्रिपल एक्सेल मागवला, पण तो प्लाझो तुम्ही बघणार ना तर 7-8 वर्षाच्या मुलीला होणार. मग ट्रिपल एक्सेल का ही साईज असते का? कारण मी बोलली आता म्हणजे थोडं मी जास्त फिटिंग कपडे नाही घालत, लूजच कपडे घालते. तर एवढा फिटिंग मागवला, मागायला मी तो घातला आणि तो तसाच ठेवला. म्हणजे बबली बिबलीला देता येईल, मग नंतर देऊन द्या बबलीला वगैरे, मी देऊन देईल कधी. आणि अजून तर मी कोणाला दाखवले पण नाही आहे, तसाच पडलेला आहे तो. आणि एक मागवला पिंक कलरचा, त्याचा एम्ब्रॉयडरी वर्क दुपट्टा इतका छान आहे ना, तर ना मी तो पण मागवला. तर मी बोलली आता हा ट्रिपल एक्सेल मागवला, तर तो ट्रिपल एक्सेल म्हणजे फिटिंग आली साईज. मी बोलली कपडा बराबर आहे, पण माझीच साईज ओवर आहे. मग त्याच्यामुळे मी ना दुसऱ्या टायमाला ना मम्मी बोलली ट्रिपल एक्सेल इतका म्हणजे कमी याच्यामध्ये आहे, तर मग मी ना नंतर दुसऱ्या टायमाला मी 6 एक्सेल मागवली. तर मग 6 एक्सेल मागवली, तर तो ड्रेस एवढा ढिल्ला आहे, म्हणजे तो एकदम असा मी घातला तर असं एकदम गळतो, एवढा ढिल्ला आहे. पण दुपट्टा त्याचा खूप छान आहे. पण तो प्लाझो बघितला तर त्या दुपट्ट्याच्या मानाने तो प्लाझो इतका फिटिंग आला आहे, तर मला असं वाटतं माझा हातच त्याच्यामध्ये फिट होऊन जाईल. मग प्रेम मला काय बोलला माहिती आहे की मम्मा तुझी साईजच भरपूर आहे. तर हसायलाच येऊन राहिलं. प्रेम बोलला की तुझी साईज भरपूर आहे ना, त्याच्यामुळे तो, मग प्रेमने काय केलं, प्रेमने घालून चेक करून घेतला तो दुपट्टा. मग आहे ना, तर मग नंतर मग एवढा त्याला पण फिट झाला. मी त्याला बोलले तुलाच नाही, तुझ्याच साईजला होत नाही तर मला काय होणार आहे, असं असं सीन आहे आमचा. मग मी 2च वेळा ऑनलाईन, मी जास्त तर ऑनलाईन कपडे मी मागवतच नाही. कपडे बोलले ना मी ऑनलाईन नाही घेत, मी ऑफलाईनच घेते. फ्रेंडचे पण कपडे मी जास्त ऑफलाईनच घेते, ऑनलाईन नाही घेत. कारण की काय ऑनलाईनमध्ये ना आपल्याला जसं दिसतं ना का भरपूर खूप कमी हे असतं की जे दिसतं तसं परफेक्ट भेटतं, नाहीतर बाकीचं तर मला नाही वाटत. पण काय मी ऑनलाईन मागवलं मला तर परफेक्ट दिसतंय. आणि बघा ऑनलाईन काय बोलतात ब्लूटूथ मागवलेलं आहे याने, बघा. आणि सोबत आणि मला ना माईक घ्यायचा आहे, किती दिवस झाले, पण ना आता आमची कामधंद्याची एवढी हालत खराब आहे, तर मी विचार करते की काम म्हणजे माईक घेणार
तर माईक आणि जेव्हा थोडेफार माझ्याकडे काम बिम करेन, थोडे पैसे येतील तेव्हा माईक घेणार. आणि हे पण घ्यायचं आहे मला, ते नसतं का ते काय बोलतात ते रील्स बनवताना ती लाईटिंग असते, रिंग लाईट. हां रिंग लाईट. ती रिंग लाईट पण मला घ्यायची आहे. पण माझं अजून मी त्याला मुहूर्त काढूनच राहिली, अजून घेऊनच राहिली. आणि हा पोरगा माझा असं ऑनलाईन काही ना काही मागवत राहतोय बघा. आता याची काय गरज आहे? याच्यापेक्षा एखादं गोष्टीचं पुस्तक, कुठचं पण पुस्तक मागवलं असतं, चाहे रामायणचंच पुस्तक मागवलं असतं तर मला ते वाचायला खूप आवडतं. तर तसं हा काही मागवत नाही, मी असे रिकामटेढ असे मध्ये करतो. 100 हा पुस्तक पडले घरी वाचत नाही आणि उलट ते कागद फाडून चपाती रोल बिल बनवते. पुस्तकांचं नाही बनवत आपण. तू बनवते माझे पुस्तकांचं केलेलं 8वीचे पुस्तक. नाही ती भंगार वही आहे. नाही वहीचं नाही, पुस्तकाचं केलेलं. पुस्तकांचं नाही केलं. पुस्तकाचं केलेलं. प्रेम खूप खोटं बोलतो. नाही. कारण ना प्रेमचं मी सगळी असलियत सांगून देते ना. तर प्रेम फक्त आपल्या आईची बेइज्जती करतो, म्हणजे की कशीची इमेज डाऊन होणार हा बघत राहतो प्रेम. नाही guys. पण कारण मी तर कोण आपल्या खरं आईचं बोलली असं आहे. सोचतं का? हीच पण मी तर माझ्या खरं बोलली, ऑनलाईन असं मागून काय भेटणार आहे? हे असं म्हणजे याचा आपल्याला यूज नाही आहे. मेन बात काय यूज आहे याचा? गाईस ना कोणाशी बोलतो, ना काही दुसरं काही हे करतो, फक्त गेम खेळतो. याचा आपल्याला काही यूज आहेच नाही. गाईस मला रात्री झोप लागत नाही म्हणून मी गाणं ऐकतो. त्याच्यामुळे पण मम्मी हा तर पण झोपून गेला, ठीक आहे. रात्री झोपताना गाणे ऐकले थोडेफार, ठीक आहे. 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास. हा काय करतो माहिती आहे? झोपून जातो ना तरी गाणे ऐकतच राहतो. हा असा करतो. झोपून जातो 3 वाजता 4 वाजता पहाटे अशी मी उठते ना, तर तेव्हा बघते तर मग याच्या कानातनं मी हे काढते ब्लूटूथ, तर हा उठतो आणि परत लावून देतो. नाही एवढी चार्जिंग नाही राहत गाईस. असं 100 करतो. पैकी बघ. मी जर असं वाटतं ना आज तर तुम्हाला मी पुढचा ब्लॉग मी करेल, नाईटमध्ये करेल आणि दाखवणार सबूत के साथ. चालेल. चॅलेंज. हां सबूत के साथ मी तुम्हाला दाखवणार की याचे कसे नाटके असतात ते. गाईस त्याच्यामुळे पण मी शाळेत जातो सकाळी. त्याच्यामुळे सगळ्या पोरी आपलं बबली पोरी? छोटी एवढ्या आहेत ना, तर मस्त त्या कॉलेजला जातात. त्यांची आई बनवते जेवण. मग त्यांची आई बनवते, मग तुझी आई नाही बनवत का? नाही बनवत. सकाळचं कुठे बनवलंय आतापर्यंत? एकदा पण नाही बनवलं. हा ना, जेवण नाही बनवत याची मम्मी. आणि एकदा त्यांची पण आई नाही कसं बनवून का बनवलं. त्यांनाच देते का? याला नसेल देत का? हा इतका जाऊ दे, आता काय बोलू नाही शकत मी. कठीण केस आहे. आणि बिना खाय प्यायचा असं आहे का? मी माझ्या मम्मीचा लाडका म्हणून मी असं आहे. बरं. चला गाईज, आता मला ना स्वयंपाक बनवायचा आहे आणि आज इथे बाजूला हळदी कुंकू पण आहे, तर हळदी कुंकूला पण जायचं आहे. तर आता आजच्यासाठी एवढंच. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आता. बाय, लव यू.